कोलकातामधील एका बाईने तब्बल 26 कोटी रुपयांच्या प्रॉफिटवर शून्य टॅक्स भरला. ही केस आहे सरोज गोयंका वर्सेस आयटीओची. यामध्ये सरोज गोयंका यांनी इमामी लिमिटेडचे 36 लाख शेअर्स विकले आणि त्यावर त्यांना तब्बल 26 कोटी रुपयांचा लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला. आता नॉर्मली यावरती करोडो रुपयांचा टॅक्स लागला असता, पण त्यांनीच कोलकातामध्ये एक आलिशान बंगला बांधला आणि थेट 100% टॅक्स एक्झम्पशन क्लेम केलं अंडर सेक्शन 54F. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सुरुवातीला त्यांचा हा क्लेम ही 3 कारणे देऊन रिजेक्ट केला. पहिलं म्हणजे तुम्ही घर बांधत असताना तुमच्याकडे आधीच 2 घरं होती. दुसरं म्हणजे शेअर्स विकायच्या आधीच घराचं बांधकाम सुरू झालं होतं. आणि तिसरं म्हणजे शेअर्स विकून आलेला पैसा थेट बांधकामासाठी वापरला गेलाय याचा कोणताही पुरावा नाहीये. दीदींनी मग कोलकाता आयटॅट मध्ये अपील केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे हे तिन्ही मुद्दे खोडून काढले. पहिली म्हणजे पहिली प्रॉपर्टी ही इंडस्ट्रियल जमीन होती आणि दुसरी ही जॉईंट ओनरशिप मध्ये होती, त्यामुळे त्याला कायदेशीररित्या स्वतःचं घर असं मानलं जात नाही. दुसरं म्हणजे सेक्शन 54F चा नियम असा सांगतो की बांधकाम सुरू झालं याने फरक पडत नाही, पण ते शेअर्स विकल्यापासून 3 वर्षाच्या आत पूर्ण होणं महत्वाचं आहे आणि त्यांनी ते वेळेत पूर्ण केलं होतं. तिसरं म्हणजे कायद्यात कुठेही असं लिहिलेलं नाहीये की शेअर्स विकलेलाच पैसा बांधकामासाठी वापरला पाहिजे. फक्त तेवढी रक्कम इन्व्हेस्ट होणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तुम्ही जर शेअर्स आणि सोनं विकून सेक्शन 54F चं एक्झम्पशन क्लेम करणार असाल तर नवीन घर बांधत असताना ते 3 वर्षाच्या आत पूर्ण करा आणि रेडीमेड घर विकत घेत असाल तर विक्री आधी 1 वर्ष किंवा 2 वर्षाच्या आत ते खरेदी करा. माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर आत्ताच शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.